हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर. तर तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे ऑल इन वन कॉर्नरमध्ये. तर टुडे वी आर गोइंग टू डिस्कस 9th इंग्लिश ॲक्टिव्हिटी नंबर 39. द टायटल ऑफ द ॲक्टिव्हिटी नंबर 39 इज एक्सप्रेस ओपिनियन्स. म्हणजे तुमचे जे मत आहे ते तुम्हाला एक्सप्रेस करायचे आज ॲक्टिव्हिटी नंबर 39मध्ये. लर्निंग आउटकम और कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स इज रीड्स, experts, dialogues, poems, commentaries of sports and games, speeches, news, debate on TV, रेडिओ अँड एक्सप्रेस ओपिनियन अबाउट देम. तर तुम्हाला हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते आज तुमचं लर्निंग आउटकम आहे. आज त्याविषयी तुमचं ओपिनियन म्हणजे तुम्ही मत मांडू शकणार आजच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये. ऑब्जेक्टिव्ज आहेत to help learners to number 1 read the speech aloud with proper rhythm, number 2 read with purpose, number 3 understand key ideas and thoughts, number 4 express opinion about the speech commentary. तर हे जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे, जे तुम्हाला दिलेलं आहे ते मोठ्याने नीट वाचा. त्यानंतर उद्देशाने नीट, म्हणजे त्यामधून तुम्हाला अशी भावना निर्माण झाली पाहिजे की हां, ही खरंच घडत आहे. त्यानंतर जे आयडियाज आहे, जे विचार आहे ते नीट समजून घ्या आणि त्यानंतर तुमच्या जे मत आहे, ओपिनियन आहे ते मांडा. त्यानंतर आहे तुमचे इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. 1 टीचर रीड्स द टेक्स्ट अलाउड. मोठ्याने तो जो आहे टेक्स्ट तो वाचा. और टीचर प्लेस ऑडिओ रेकॉर्डिंग ऑफ द स्पीच, किंवा तुम्ही जो ऑडिओ रेकॉर्डसुद्धा करू शकतात आणि तोसुद्धा नंतर प्ले करू शकतात. आस्क स्टुडंट्स टू रीड द पॅसेज लाऊडली. जो पॅसेज आहे तो स्टुडंटने सुद्धा मोठ्याने वाचावा. 4th आहे आस्क स्टुडंट्स टू पॉईंट आउट इम्पॉर्टंट थॉट्स. जे इम्पॉर्टंट विचार आहे ते पॉईंट आउट करायचे. त्यानंतर 5th हेल्प देम टू एक्सप्रेस देअर ओपिनियन इन इंग्लिश लँग्वेज. त्यांचे जे मत आहे ते इंग्लिश लँग्वेजमध्ये एक्सप्रेस करायला टीचरने स्टुडंटची हेल्प करायची. तर हे जे होते ते इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स होते. त्यानंतर आपण बघणार इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. फर्स्ट आहे लिसन द स्पीच और कॉमेंट्री केअरफुली. नीट काळजीपूर्वक ऐका जे स्पीच आहे किंवा कॉमेंट्री. त्यानंतर रीड द पॅसेज और एक्स्ट्रॅक्ट अलाउड. मोठ्याने पॅसेज वाचा. अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉईंट्स. जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे ते अंडरलाईन करा. डिस्कस युअर ओपिनियन अबाउट स्पीच. जे स्पीच आहे त्याविषयी तुमचे काय मत आहे ते डिस्कस करा. सॉल्व द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दी एक्स्ट्रॅक्ट. जो एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे तुमचा, त्या विषयीच्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्यासुद्धा सॉल्व करा. तर हे आहे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. तर आपण इन्स्ट्रक्शन फॉर टीचर आणि स्टुडंट्स रीड केलेले आहे. आपण आता लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे वळणार. सो हिअर इज युअर लर्निंग ॲक्टिव्हिटी. सो क्रिकेट मॅच इंडिया वर्सेस इंग्लंड T20 मॅच March 21, 2007. बॅट्समॅन इज युवराज सिंग अँड बॉलर इज स्टुअर्ट ब्रॉड. ओव्हर 19th कमेंट्री. तर तुम्हाला एक क्रिकेट मॅच दिलेली आहे. कोणती? इंडिया वर्सेस इंग्लंड. आणि T20 मॅच आहे ही. आणि कधी झालेली आहे? 2007मध्ये 21 मार्चला. आणि बॅट्समन आहे युवराज सिंग आणि बॉलर आहे स्टुअर्ट ब्रॉड. आणि ओव्हर किती आहे? 19. तर हे तुम्हाला काय दिलेलं आहे त्याचं म्हणजे एक माहिती दिलेली की काय आहे, म्हणजे प्रसंग काय आहे, वेळ काय आहे, कधी घडली हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर त्यानंतर आहे कॉमेंट्री आपण रीड करूया. 19वी ओव्हर सुरू होती, म्हणजेच त्याचा पहिला बॉल आला म्हणजे 18.1. तर हा जो पॅसेज दिलेला आहे तुम्हाला तो तुम्ही रिदमने सुद्धा वाचू शकतात. तर चला आपण याला वाचायला सुरुवात करूया. 18.1 ब्रॉड टू युवराज सिंग 6 दॅट्स आउट द ग्राउंड सुपर शॉट ओवर काव कॉर्नर अँड इट जस्ट कीप गोईंग अप. 18.2 brought to Yuvraj Singh 6 now that really is sweet, no more than a dismissive flick of his leg, swatting a fly and the ball arcs deep into the crowd beyond backward square leg. The dog TV measurement says that's 111 yards, but as it landed outside the ground, how do they know? They guess that's how. 18.3 brought to Yuvraj Singh 6 he is hitting them everywhere. He steps to leg and smashes the ball over extra cover and it keeps on traveling. The fireworks start on top of the scoreboard and they have been going off in the middle for some time. 18.4 brought to Yuvraj Singh 6 shiver me timbers.
Broad goes around the wicket, bowls a fifty wide full toss, and Yuvraj steers it over backward points and it clears the rope again. 18.5. Broad to Yuvraj Singh. 6. Down on one knee and leapt over mid-wicket. That one was longer. It went into the night sky and dropped with a third in the jubilant crowd. England have a team meeting. Broad looks quizzical and miserable. Can Yuvraj do it? Broad looks like a man who knows he is about to be mauled again. 18.6. Broad to Yuvraj Singh. 6. And he has. Yuvraj leans back and smacks that over wide mid-on. It was the maximum from the moment it left that bat, and the crowd was roaring as it flew. So in this way, जो आपण ही कमेंट्री आहे ती आपण वाचलेली आहे रिदममध्ये. तुम्ही अशा प्रकारे वाचू शकतात. तर त्यावर तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी दिली खाली ती आता आपण सॉल्व करणार. तर ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे नेम 2 प्लेयर्स. तर इथं तुम्हाला जे तुमचा एक्स्ट्रा आहे पॅसेज आहे त्यामधनं 2 प्लेयर्सची नावं सांगायची. तर नेम 2 प्लेयर्स काय येणार? फर्स्ट वन इज युवराज सिंग अँड सेकंड वन इज स्टुअर्ट ब्रॉड. सेकंड क्वेश्चन आहे युवराज हिट्स 6 ऑन द फर्स्ट बॉल ऑफ, म्हणजेच युवराजने कधी फर्स्ट बॉलवर 6 मारला. तर आन्सर आहे युवराज हिट्स 6 ऑन द बॉल ऑफ 19th ओव्हर. देन क्वेश्चन 3. द लॉंगेस्ट 6 हिट बाय युवराज इज डॅश डॅश मीटर, म्हणजे सर्वात जो लॉंग 6 होता तो किती मीटर होता. तर आन्सर आहे द लॉंगेस्ट 6 हिट बाय युवराज इज 111 मीटर. क्वेश्चन 4 इज डिस्क्राईब द हिट बाय युवराज सिंग, म्हणजेच काय युवराज सिंगकडून जो त्याने 6 मारला ती आपल्याला हिट डिस्क्राईब करायची आहे. सो फ्रेंड्स, आन्सर विल बी लाईक दिस. युवराज सिंग्स हिट वॉज रिअली स्वीट, नो मोर दॅन अ डिसमिसिव्ह फ्लिक ऑफ हिज लेग्स, swatting a fly and the ball arcs deep into the crowd beyond backward square leg. तर अशा प्रकारे तुम्ही युवराज सिंगची हिट डिस्क्राईब करू शकतात. त्यानंतर आहे तुमचा क्वेश्चन 5. एक्सप्रेस युअर जॉय व्हेन यू हिट द 6, म्हणजेच काय तुम्ही जेव्हा 6 मारतात तेव्हा तुमचा जो जॉय असतो, आनंद असतो, तो तुम्हाला एक्सप्रेस करायचा आहे इन वर्ड्स. सो आन्सर विल बी लाईक दिस. When I hit the 6, I feel very happy and overwhelmed. तर मी जेव्हा 6 मारतो तेव्हा मी खूप हॅप्पी होतो आणि आनंदीसुद्धा होतो. तर तुम्ही या प्रकारे हे आन्सर तुमच्या मताने लिहू शकतात, कारण की हा तुमचा प्रश्न आहे की तुम्ही 6 मारतात तेव्हा तुम्ही तुमचा आनंद कसा एक्सप्रेस करतात. तुम्ही लिहू शकतात की आम्ही लगेच डान्स करायला लागतो, उड्या मारायला लागतो, असं काहीही लिहू शकतात. त्यानंतर आहे क्वेश्चन 6. हाऊ यू विल डिस्क्राईब युवराज प्ले, म्हणजेच युवराजचा हा खेळ तुम्ही कसा डिस्क्राईब कराल. सो यू कॅन राईट आन्सर इन दिस वे. युवराज सिंग वॉज प्लेड अ pivotal role in India's triumph at the 2007 World T20 while being the man of the series at the 2011 Cricket World Cup. However, one of the most iconic moments in world cricket will always be Yuvraj hitting Stuart Broad for 6 sixes in an over at the 2007 T20 World Cup. It eventually led to India's victory over England. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या क्वेश्चन 6चा आन्सर लिहू शकतात. त्यानंतर आहे तुमची सॉल्व ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. टीचर प्लेज द कमेंट्री ऑन मोबाईल अँड रीड. स्टुडंट्स लिसन अँड रीड द कमेंट्री अँड आन्सर दी क्वेश्चन्स. म्हणजेच काय ही जी कमेंट्री आहे ती मोबाईलवर प्ले करायची आणि स्टुडंट्सने ते नीट ऐकायची आणि हे जे खाली 6 क्वेश्चन्स दिलेले आहे त्यांचे आन्सर द्यायचे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे युवराज इज अ प्लेयर फ्रॉम विच कंट्री, म्हणजे डॅश डॅश कंट्री. तर युवराज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे. तर आन्सर आहे युवराज इज अ प्लेयर फ्रॉम इंडिया कंट्री. सेकंड, स्टुअर्ट ब्रॉड फ्रॉम विच कंट्री. तर स्टुअर्ट ब्रॉड फ्रॉम इंग्लंड कंट्री. थर्ड, 3 रोमन अंक दिलेले आहे म्हणजे 3. तर आन्सर आहे 3 बॉल्स. क्वेश्चन 4, युवराज 6 इज बिगेस्ट ऑर ह्यूज 6. It is in the orbit. Very nice. 5th, I felt very happy. I enjoy it. And 6th, Yuvraj play is magnificent historical hits. तर हे जे आहे ते तुम्हाला वरती क्वेश्चन्स दिलेले होते की एक्सप्रेस युअर जॉय व्हेन यू
हिट द सिक्स, हाऊ यू विल डिस्क्राईब द युवराज प्ले. तर तुम्ही हे जे खाली सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये 5 आणि 6ला जे आन्सर दिलेले आहे ते तुम्ही तिथे लिहू शकतात किंवा तुमच्या मनाची सुद्धा तिथे लिहू शकतात. तर सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. त्यानंतर तुमची सॉल्व ॲक्टिव्हिटी कंप्लीट होईल. त्यानंतर आहे तुमचं प्रॅक्टिस सेक्शन. फर्स्ट, आस्क द लर्नर टू रीड द पॅसेज. सेकंड, आस्क देम टू स्पॉट इम्पॉर्टंट थॉट्स. थर्ड, encourage them to express their views about the topic. And fourth, make reading more interesting by conducting a competition. तर हे तुमचं प्रॅक्टिस सेक्शनमध्ये तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायची काहीच गरज नाही. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, रीड अनदर स्पीच ऑर पॅसेज अबाउट चिल्ड्रन प्ले. तर ही एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला फक्त जो दुसरा स्पीच आहे किंवा पॅसेज आहे तो रीड करायचा आहे, लिहायचं नाही. त्यानंतर पॅरलल ॲक्टिव्हिटी आहे, रीड द पॅसेज ॲट होम, रीड द एक्स्ट्रॅक्ट ऑर स्टोरी बुक. तर हे फक्त रीडिंगचे आहे. तर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायची गरज नाही. त्यानंतर आहे इव्हॅल्युएशन. फर्स्ट, आस्क सम कॉम्प्रेहेन्सिव्ह क्वेश्चन्स बेस्ड ऑन पॅसेज. Prepare simple activity like complete the sentence for evaluation. Ask them personal opinion about passage. तर इव्हॅल्युएशनमध्ये ते टीचरसाठी दिलेलं आहे, ते लिहायची गरज नाही. त्यानंतर आहे दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट QR कोड. एखादी व्हिडिओ किंवा QR कोड तुम्हाला प्रोव्हाइड केलेला नाही. त्यानंतर माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न. आय कुड रीड द पॅसेज विथ प्रॉपर रिदम. I could understand the key ideas of the passage. I could express my opinion in English language. तर तुम्ही आज काय शिकले की जे प्रॉपर रिदम असते पॅसेजची त्यानुसार तुम्ही रीड करू शकतात. जे पॅसेजची की आयडिया असते ते अंडरस्टँड करू शकतात आणि तुमचा जो ओपिनियन आहे, मत आहे, ते इंग्लिश लँग्वेजमध्ये एक्सप्रेस करू शकतात. हे आज तुम्ही शिकले. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतर वर्ग मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा पुढील आणखी व्हिडिओसाठी, कारण तुम्हाला इझिली नोटिफाय होतील. थँक्यू.